मी तुमच्यासमोर डिस्प्ले करतोय आणि वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित बघा आणि क्वेश्चन बघितल्यानंतर मी त्या क्वेश्चनचा आन्सर कुठल्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो हे नीट लक्षात ठेवा. बरेचसे सोपे क्वेश्चन्स आहेत, ऑलमोस्ट थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. यामध्ये फारसा काही न्यूमरिकलचा पार्ट नाही आहे, त्यामुळे थेरॉटिकल असल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त हे थिअरी पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं जास्त गरजेचं आहे. ओके. चला, सो क्वेश्चन्स बघूया आपण. द फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्टिंग ऑन ए कार ऑन डिफरंट रोड्स ऑन द इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विल बी. आता सिम्पल तुम्हाला 4 रोडचे टाईप्स दिलेले आहेत. ओके. तर या ठिकाणी बघा मड असं एक दिसतंय, मड म्हणजे इमॅजिन करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक टार असा एक TAR सिम्पल आपण असं म्हणूया, असा एक टाईपचा रोड आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हलचा एक रोड आहे आणि एक सिम्पल कॉन्क्रीट असा एक रोड तुम्हाला दिसतोय बघा. ठीक आहे. तर थोडंसं याचा अर्थ लक्षात येतोय का बघा. हे मड म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडासा असा मातीचा चिखलाचा रोड आहे. त्याच्यानंतर हे टार लिहिलेलं आहे ते थोडंसं डांबर असतं ना, म्हणजे डांबरी रोड म्हणतो आपण, थोडासा डांबरापासून तयार केलेला रोड. ग्रॅव्हल म्हणजे अगदी छोटी छोटी पार्टिकल्स, स्मॉल पार्टिकल्स म्हणूया आपण, सँड म्हणूया, सँड थोडक्यात सँडचा रोड असेल. ॲज वेल ॲज जर कॉन्क्रीट म्हटलं तर तुमच्या लक्षात येते की नक्की काय आहे. तर आपण या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरनी फोर्स ऑफ फ्रिक्शन दाखवायचं आहे. सो इन्क्रीजिंग ऑर्डर, सो फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा वाढत जाईल. एकतर सगळ्यात जास्त फोर्स कशामध्ये असणार आहे, या कॉन्क्रीटमध्ये असणार आहे. म्हणजे कॉन्क्रीटचा रोड असतो तिथं सगळ्यात जास्त फोर्स आहे असं आपण म्हणूया, का तर तिथं पार्टिकल ग्रिप पकडू शकतो आणि त्याच्यावरनं ट्रॅव्हल करू शकतो त्या रोडवरून. कॉन्क्रीटपेक्षा थोडंसं कमी फ्रिक्शन असेल ते डांबरी रोड आहे त्याच्यामध्ये असेल आपण असं म्हणूया. सो 3 म्हणतो मी त्याला. सो त्याच्याहीपेक्षा थोडंसं कमी फ्रिक्शन मडच्या रोडमध्ये असेल बघा. आणि त्याच्याहीपेक्षा सगळ्यात कमीत कमी फ्रिक्शन हे ग्रॅव्हलमध्ये असेल. म्हणजे जर आपण थोडंसं हा 1 2 3 4 असं जर आपण सिक्वेन्स लावला तर आपल्याला ग्रॅव्हल, मड, टार अँड कॉन्क्रीट असं बघायला मिळतं. सो डी ऑप्शन चेक करा सगळ्यांनी. डी ऑप्शन क्वेश्चन नंबर 1 मधला व्यवस्थित सगळ्यांना दिसतही असेल बघा. सो लुक ॲट द डी ऑप्शन. सो ग्रॅव्हल, मड, टार अँड कॉन्क्रीट्स रोड. सो दिस इज द डी ऑप्शन ऑफ द क्वेश्चन नंबर 1. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. सो नेक्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट चूज द करेक्ट स्टेटमेंट. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट चूज करायचं आहे आउट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके. त्यासाठी तुम्हाला 4ही स्टेटमेंट व्यवस्थित वाचावी लागतील आणि 4पैकी कुठलं ॲक्युरेट आहे, कुठलं रॉंग आहे, कुठलं करेक्ट आहे हे थोडंसं डिफाईन करावं लागेल. ओके. चला, मी 4ही सेंटेन्सेस तुमच्यासमोर वाचतो. लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. ग्रीस इज यूज्ड टू रिड्यूस फ्रिक्शन इन ए बायसिकल चेन. येस, दिस इज करेक्ट. ग्रीस आपण यूज करतो. सिम्पल. सो पहिलं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. लक्षात येते. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. येस, वी कॅन यूज द ग्रीस. बरोबर ना, आपण ग्रीस यूज करतो. नेक्स्ट दुसरं स्टेटमेंट बघूया आपण. दुसरं स्टेटमेंट काय आहे, बॉल बेरिंग्ज आर यूज टू रिड्यूस द फ्रिक्शन इन ए फॅन. येस, आपण बॉल बेरिंग सुद्धा म्हटलं होतं की फ्रिक्शन रिड्यूस करतं ना. सो दुसरं सुद्धा सेंटेन्स कसं आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट तिसरं सेंटेन्स बघा, ऑइल कॅन बी यूज टू इन्क्रीज द फ्रिक्शन इन ए कार इंजिन. ऑइल मला सांगा फ्रिक्शन इन्क्रीज करेल का, नाही, तर ऑइल फ्रिक्शन डिक्रीज करते. सो हे रॉंग स्टेटमेंट आहे तिसरं. आणि चौथं स्टेटमेंट बघा, टाल्क कॅन बी यूज टू रिड्यूस द फ्रिक्शन वेन अन ऑब्जेक्ट इज स्लाइडिंग ऑन अ सरफेस. येस, हे सुद्धा करेक्ट आहे. सो फोर्थ सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. सो पहिलं, दुसरं आणि चौथं सेंटेन्स करेक्ट आहे बघा. म्हणजे तुम्हाला ऑप्शन कुठला मिळेल, ए ऑप्शन मिळेल. सो यू विल गेट ऑप्शन ए फॉर दिस क्वेश्चन. बघा लक्षात येतं आहे का मी काय जे एक्सप्लेन करतो आहे आणि जे मार्क करतो आहे ते थोडंसं तुम्हाला नीट समजतं आहे का बघा. सो ऑप्शन ए करेक्ट असेल क्वेश्चन नंबर 2 साठी. नेक्स्ट पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 बघा, इट इज इझियर टू पुल बॉक्सेस फिटेड विथ रोलर्स बिकॉज. सिम्पल आहे ना, रोलिंग फ्रिक्शन. आपल्याला एखादा बॉक्स जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती न्यायचा असेल
तर आपल्याला तो बॉक्स रेस्ट असेल तर आपण काय म्हणतो की ते फ्रिक्शन कुठलं आहे, लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो ना. पण आपल्याला तो रोलर्सच्या मदतीनं जर पुढे न्यायचं असेल, स्लाईड पण नाही बरं का, म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा की स्टॅटिक, स्लायडिंग अँड रोलिंग असे फ्रिक्शनचे टाईप्स आहेत. सो स्टॅटिक सिम्पल आपण त्या ब्लॉकला जर मूव्ह करत असू तर स्लाईड म्हणजे आपला फोर्स जास्त झाला तर तो बॉक्स असा पुढं घसरत जाईल ना. सो दॅट इज स्लायडिंग फ्रिक्शन. आणि समजा त्या ब्लॉकला जर खाली चाकं असतील, व्हील्स असतील तर तो ब्लॉक काय होणार आहे, पुढं रोलिंग फ्रिक्शनच्या मदतीनं जाणार. सो ते सगळ्यात कमी फ्रिक्शन असतं ना, त्यामुळे तो ब्लॉक थोडासा फास्ट जातोय. सो इथं वेलॉसिटीचा कन्सर्न कसा आहे, फास्ट आहे बघा. ओके, सो ऑप्शन ए करेक्ट असेल क्वेश्चन नंबर 3 साठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघूया. वाईल वॉकिंग ऑन आईस वन शुड टेक स्मॉल स्टेप्स टू अवॉइड स्लिपिंग. दिस इज बिकॉज स्मॉलर स्टेप्स इंज्युअर्स लार्ज फ्रिक्शन. सो ऑप्शन ए असेल बघा याचा सुद्धा. सो वाय इट इज लार्ज फ्रिक्शन याचं जरा एक्सप्लेनेशन बघूया. मला सांगा, आपण आईस रोडवरती चाललेलो आहे असं आपण म्हणतोय आणि आपल्याला स्लिपिंग अवॉइड करायचं आहे. मग स्लिपिंग अवॉइड करायचं असेल तर आपण काय करतोय, थोडीशी आपली जी पावलं आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी करतोय ना. मग मला सांगा, पावलांमधलं डिस्टन्स कमी केलं की आपण काय करू शकतो, न स्लिप होता त्या ऑइलवरून जाऊ शकतो. आणि जर आपलं स्लिपिंग जर कमी होत असेल, ओके, स्लिपिंग म्हणजे काय फ्रिक्शनच्या अपोजिट आहे ना. स्लिपिंग कमी होत असेल याचा अर्थ फ्रिक्शन कसं प्रोव्हाइड होत असेल त्या ठिकाणी, तर लार्ज फ्रिक्शन प्रोव्हाइड होत असेल. हा अर्थ तुम्हाला समजतोय का बघा. म्हणजे वाईल वॉकिंग ऑन आईस वन शुड टेक स्मॉल स्टेप्स टू अवॉइड स्लिपिंग बिकॉज वी हॅव टू इन्क्रीज द फ्रिक्शन. ओके, म्हणजे आपण लार्ज फ्रिक्शन त्या ठिकाणी करतोय का, स्मॉल स्टेप्स घेऊन. शेवटी स्लिपिंग हे होणारच आहे, बट त्यात पण स्मॉल स्टेप्स घेतल्या तर थोडंसं कमी स्लिप होईल ना. म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शन आपण तयार केलं, फ्रिक्शन आणलं आपण. सो त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी आणलेली आहे असं आपण म्हणूया. सो लार्ज फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन आलं म्हणजे आपण त्याच्यावरनं चालत जाऊ शकतो. लाईक वी कॅन वॉक ऑन द आईस सरफेस. ओके, सो दिस इज द सिम्पल मीनिंग, दॅट इज लार्ज फ्रिक्शन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिड्यूस द फ्रिक्शन. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. पहिले तिन्ही ऑप्शन्स बघा, बॉल बिअरिंग, ल्युब्रिकंट, रोलिंग. सो हे पहिले तिन्ही ऑप्शन्स काय करतात, फ्रिक्शन रिड्यूस करायचं काम करतात. कोण कोण, बॉल बिअरिंग, ओके, देन ल्युब्रिकंट आहे, ल्युब्रिकंटसुद्धा फ्रिक्शन कमी करायचं काम करतो. रोलिंगमध्ये पण म्हणतो ना आपण, रोलिंग मोशनमध्ये फ्रिक्शन कमी असतं, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये फ्रिक्शन कमी आहे बघा. बट ते ग्रुविंग आणि थ्रेडिंग किंवा ट्रेडिंग दिसते का, ट्रेडिंग. सो ते थोडक्यात काय आहे की ते एक वेळ फ्रिक्शन वाढवतं ते, म्हणजे तो ग्रुविंगचा अर्थ समजतोय का, म्हणजे थोडंसं आपण म्हणूया की लाईक एक रोड सरफेस आहे ना, तो थोडासा जर रफ असेल तर त्याला तो ग्रुविंग किंवा ट्रेडिंग असं आपण म्हणू शकतो, बरोबर. तर त्या सरफेसवरती फ्रिक्शन जास्त असतं ना. सो ग्रुविंग आणि ट्रेडिंग जो पार्ट आहे तो काय करतोय, फ्रिक्शन वाढवायचं काम करतोय, बरोबर ना. मग ऑप्शन काय असेल, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिड्यूस फ्रिक्शन. सो ग्रुविंग आणि जे ट्रेडिंग आहे ते इट कॅनॉट रिड्यूस द फ्रिक्शन, ते फ्रिक्शन वाढवायचं काम करते. म्हणून याचा ऑप्शन किती असेल 5 नंबरचा. सो ग्रुविंग अँड थ्रेडिंग असा ऑप्शन असेल बघा. थोडंसं तुम्हाला इमेज डिस्प्ले होते का बघा व्यवस्थित, आणि त्या इमेजवरून मी प्रत्येक क्वेश्चनचा अर्थ आणि त्या प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी देतो आहे, त्यामुळे ते तुम्हाला सगळंच व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघा सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 6 त्याच्यासाठी एक डायग्राम दिलेला आहे तुम्हाला. त्या डायग्रामच्या एक्सप्लेनेशनला आपण बघूया काय आहे नक्की एक्सप्लेनेशन, आणि त्या डायग्रामचा अर्थसुद्धा तुम्हाला त्याच्यावरनं लक्षात येईल. आय होप तुम्हाला हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटत असेल. ठीक आहे, बघूया. सो लुक ॲट द क्वेश्चन. ठीक आहे. द गिवन डायग्राम शोज a ball rolling down a slope. The ball finally comes to stop by itself. Which of the following statement describe what most likely caused the ball to stop? आता एकतर आपल्याला माहिती आहे की एखाद्या सरफेसवरून बॉल जर रोल होत असेल तर तो स्टॉप कधी होतो, थांबतो कधी, तर त्याला फ्रिक्शनल फोर्स अपोजिशन करतो म्हणून तो थांबतो. म्हणजे थोडक्यात इथं फ्रिक्शनचा कन्सर्न असणार आहे, बरोबर ना. तिथं जे फ्रिक्शन आहे कशामध्ये आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे बघा. समजा हा असा बॉल असेल
आणि तो जर एखाद्या रोड सरफेसवरून इकडं चालला असेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स आहे ना. ओके, तर हा फ्रिक्शनल फोर्स अपोजिट आहे बघा या बॉलला. आता तुम्हाला मी थोडीशी इथं कन्सेप्ट, आता ॲक्च्युली तो क्वेश्चन एक आहे पुढं, मी त्यावेळेस पण सांगेन. बट इथं बघा बॉल राईट साईडला चाललेला आहे आणि फ्रिक्शनल फोर्स अपोजिट आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कमी होणार आहे बघा याच्यामध्ये. सो व्हेलॉसिटीचा कन्सर्न म्हणलं होतं ना मी, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण काही केसेसमध्ये व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, काहीमध्ये डिक्रीज होते. कॅरमच्या केसमध्ये फ्रिक्शन कमी होतं, व्हेलॉसिटी वाढते ना त्या पीसची. आणि रोड सरफेसवरून आपण जात असेल तर फ्रिक्शन वाढतं आणि आपली व्हेलॉसिटी वाढते. बघा व्हेलॉसिटीचा कन्सर्न खूप महत्त्वाचा आहे. थोडासा विचार करून बघा, तुम्हाला डेफिनेटली ही गोष्ट लक्षात येईल. सो या ठिकाणी काय सांगितलं मी, जो बॉल आहे तो राईट साईडला चाललेला आहे. मग बॉल जर राईट साईडला चालला असेल तर त्याला अपोजिशन कोण करते, फ्रिक्शनल फोर्स करते. म्हणून त्या बॉलची व्हेलॉसिटी काय होते, कमी होते. ओके, म्हणजे क्वेश्चनचं या आन्सर काय असेल बघा, द फ्रिक्शन बिटवीन द बॉल अँड द सरफेस. लुक ॲट सी ऑप्शन, द फ्रिक्शन बिटवीन द बॉल अँड द सरफेस. म्हणजे एका सरफेसमध्ये आणि त्या बॉलमध्ये असलेलं फ्रिक्शन त्या बॉलची व्हेलॉसिटी कमी करते. बघा मी राईट साईडला इथे लिहिलेलं आहे थोडासा हा कन्सर्न, लक्षात येते. सो दिस इज द एक्झाम्पल रिलेटेड टू द अगेन फ्रिक्शन. सो फ्रिक्शन काय करणार आहे, त्या बॉलची व्हेलॉसिटी कमी करणार आहे. ओके, सो लाईक हे कॅरमसारखं आहे बघा. कॅरममध्ये जर फ्रिक्शन असेल तर त्या पीसची व्हेलॉसिटी कमी होते ना, रफनेस असेल तर. सो त्याच्यासारखं हे आहे. नेक्स्ट, ए बॉक्स इज बीइंग पुश्ड हॉरिझॉन्टली अलॉंग ए रफ सरफेस अँड ए कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन इज अचीव्ड. इफ द पुश इज स्टॉप्ड द बॉक्स विल. एक बॉक्स आहे, आपण पुश केला हॉरिझॉन्टली रफ सरफेसवरती विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. एका कॉन्स्टंट ॲक्सेलरेशननी काय केलं आपण, फिक्स केलेलं आहे. तर पुश इज स्टॉप्ड, समजा पुशिंग आपण थांबवलं तर द बॉक्स विल. ओके, सो बॉक्स काय होईल मला सांगा. तर फ्रिक्शनमुळं रफ सरफेस आहे, फ्रिक्शन आहे, बट आपण जर पुशिंग स्टॉप केलेला आहे तर साहजिकच तो बॉक्स काय होईल, स्लो डाऊन होईल बघा. स्लो डाऊन, त्याची व्हेलॉसिटी कमी होईल ना. एकतर कंटिन्यू मूव्ह होणार नाही आहे, लगेच स्टॉप होणार नाही, थोडासा स्लो डाऊन होईल आणि मग थोड्या वेळानं स्टॉप होईल. सो ऑप्शन काय असेल, ए असेल बघा, स्लो डाऊन अँड फायनली स्टॉप. तुम्ही एक काम करायचं आहे, हे क्वेश्चन सगळे लिहून काढायचे आहेत. क्वेश्चन लिहून याचा आन्सर लिहायचा आहे तुम्ही. मी जे काय एक्सप्लेनेशन सांगतोय ते तिथं थोडंसं शॉर्टमध्ये लिहायचा प्रयत्न करा, तर थोडंसं लक्षात येईल ना. हे मॅक्सिमम MCQ आज मी घ्यायचा ट्राय करतोय. सगळे थेरॉटिकल असल्यामुळं हे कमी वेळेमध्ये म्हणजे आपल्या एका लेक्चरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा क्वेश्चन्स हे लिहा. थेरॉटिकल क्वेश्चन्स असल्यामुळे लिहून याचं आन्सर जे आहे ते ट्राय करायचा प्रयत्न करा. ओके, सो क्वेश्चन नंबर 7चं जे आन्सर आहे ते स्लो डाऊन अँड फायनली स्टॉप्स असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघूया. चला, याच्यामध्ये पण बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत. सो काय बघूया. ए फायर कॅन बी मेड बाय रबिंग 2 ऑब्जेक्ट्स टुगेदर सच ॲज रबिंग 2 पीसेस ऑफ रॉक हॅव्हिंग रफ सरफेस. ओके, फायर आपण क्रिएट केलेली आहे रबिंग करून. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट एक्सप्लेन व्हाय ए फायर कॅन बी मेड बाय रबिंग 2 ऑब्जेक्ट्स टुगेदर. तर ऑब्वियस आहे की फ्रिक्शन काय करतं, हीट प्रोड्यूस करतं ना. पहिला काय बघा, फ्रिक्शन स्लोज डाऊन मुव्हिंग ऑब्जेक्ट्स. फायर गिव्ज आउट हीट अँड लाईट एनर्जी. फ्रिक्शन प्रोड्युसेस हीट आणि फायर हॅज नो मास. चला, सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसरा आणि तिसरा थोडासा करेक्ट वाटू शकतो बघा आपल्याला. फायर गिव्ज आउट हीट अँड लाईट एनर्जी. सो फायर आपल्याला हीट एनर्जी पण देते, लाईट एनर्जी पण देते, पण तो ऑप्शन, सो दुसरा आणि तिसरा मी जर करेक्ट आहे असं म्हटलं, सेकंड अँड थर्ड. लुक ॲट सेकंड अँड थर्ड. बघा ह्यात सुद्धा गंमत कशी असते बघा. सो दुसरा आणि तिसरा ऑप्शन कुठं दिसत नाही करेक्ट आहे म्हणून, मग फक्त आपण तिसरा करेक्ट आहे म्हणून आपण बघा. सो तिसरा म्हणजे कुठला, फ्रिक्शन प्रोड्युसेस हीट, म्हणजे बी ऑप्शन. सो ओनली थर्ड ओनली, कारण आपण रबिंग केल्यानंतर काय तयार होतं, रबिंग म्हणजे फ्रिक्शनच आहे ना थोडक्यात तिथं. तर तिथं एक प्रकारची हीट तयार होते बघा, म्हणतो आपण हीट. ओके, सो हीटलाच या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, फायर म्हणलेलं. सो जर ऑप्शन 3 बघितला, दॅट इज फ्रिक्शन प्रोड्युसेस हीट. सो ऑब्वियस आहे की फ्रिक्शन काय करतं, हीट प्रोड्यूस करतं. त्यामुळे या केसमध्ये आपण काय सांगू शकतो, फ्रिक्शन प्रोड्युसेस हीट. सो ऑप्शन बी इज करेक्ट, दॅट इज थर्ड ओनली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघा सगळ्यांनी. रीड द गिवन स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन.
त्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट 1 वाचलं पाहिजे, स्टेटमेंट 2 वाचलं पाहिजे. 1 स्टेटमेंट काय बघा, इट टेक्स ए मच लॉंगर टाइम अँड कवर्स मोर डिस्टन्स टू स्टॉप ए मुव्हिंग शिप इन वॉटर दॅन ए मुव्हिंग कार विथ सेम स्पीड ऑन द रोड. म्हणजे थोडक्यात पाण्यामध्ये असलेली शिप थांबायला थोडासा जास्त वेळ लागतो, बट ती जर कारची कंडिशन असेल ऑन रोड सरफेसवरती तर कार लगेच थांबते. बरोबर ना. तुम्हाला यात सांगू शकता का तुम्ही, पाण्याच्या सरफेसमध्ये फ्रिक्शन कमी आहे आणि जे कारचं एक्झाम्पल आहे ना त्या एक्झाम्पलमध्ये फ्रिक्शन सगळ्यात जास्त आहे. म्हणजे ऑब्वियस आहे की पाण्याच्या सरफेसवरती ती स्लिप होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे ती लगेच थांबणार नाही आहे शिप. इमॅजिन होते का, थोडंसं इमॅजिन करा. बट ते जर आपण रोड सरफेसवरती कन्सिडर केलं तर काय होणार आहे, ती फ्रिक्शनमुळं कार लगेच थांबते, ग्रीप मिळते ना. इमॅजिन होत आहे. सो फ्रिक्शनमुळं कार ग्रीप मिळाली आणि लगेच थांबल्यामुळं काय झालं तर त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्शनची कन्सेप्ट मिळाली. म्हणजे पहिल्यामध्ये फ्रिक्शन कमी आहे आणि दुसऱ्यामध्ये फ्रिक्शन जास्त आहे असं आपण म्हणूया. सो ऑप्शन ए बघा याच्यामधला. लुक ॲट ऑप्शन ए. बोथ स्टेटमेंट्स 1 and 2 आर ट्रू. दोन्ही स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 2 मध्ये काय म्हटले बघा, द फ्रिक्शन ऑन वॉटर सरफेस इज मच लेस दॅन द सॉलिड सरफेस. बरोबर आहे ना. मी तुम्हाला सांगितलंच ना की पाण्याच्या सरफेसमधलं जे फ्रिक्शन आहे ते कसं असेल, कमी असेल, आणि जो सॉलिड सरफेस म्हणजे जो रोड सरफेस आहे त्याच्यावरचं फ्रिक्शन हे सगळ्यात जास्त असेल. म्हणजे तुम्हाला अर्थ समजला का बघा ह्या क्वेश्चनचा. बाकीचे तुम्ही बी सी डी हे सुद्धा ऑप्शन्स वाचू शकता, बट या ऑप्शन्समध्ये तुम्हाला क्लॅरिफिकेशन किंवा या ऑप्शनमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. सो ऑप्शन ए जर बघितला तर तो करेक्ट दाखवतोय, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट 1 आहे ते बरोबर आहे, 2 आहे तेही बरोबर आहे, बट स्टेटमेंट 2 हे स्टेटमेंट 1चं एक्सप्लेनेशन देत आहे. कारण स्टेटमेंट 1 मध्ये सांगितलं की पाण्यामध्ये शिप स्लोली जाऊन थांबते आणि रोड सरफेसवरती कार लगेच थांबू शकते. याचा अर्थ असा आहे की पाण्यामधलं फ्रिक्शन कमी असतं आणि रोड सरफेसवरचं फ्रिक्शन हे सगळ्यात जास्त असतं. सो या एक्सप्लेनेशनने तुम्हाला ऑप्शन ए सांगता येईल. बघा ऑलमोस्ट थेरॉटिकलच क्वेश्चन्स आहेत, बट अर्थ जो आहे तो जेवढा मी सोपा करून सांगता येईल तेवढा मी सांगायचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा सांगतो मी, सगळे क्वेश्चन्स लिहून काढा, क्वेश्चन लिहा, त्याचा ॲन्सर लिहा, ते विचार करा मी का तसं सांगितलं, त्याचा आन्सर तसंच का आलं, याच्यावरती थोडासा विचार करा. डेफिनेटली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या वाटायला लागतील. ओके, जाऊया पुढं. चला, सो क्वेश्चन नंबर 10 बघूया. ए बॉक्स इज गिवन ए पुश अक्रॉस द फ्लोर, इट कम्स टू स्टॉप शॉर्टली. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट गिव्स प्रॉपर रिझन. एक बॉक्स आहे, तो आपण पुश करतोय आणि तो थोड्या वेळानं म्हणजे लगेच स्टॉप होतोय असं आपण म्हणतोय, स्टॉप शॉर्टली असं म्हटलं. चला मग मला सांगा, जर बॉक्स स्टॉप झाला लगेच, बघा मी याचं एक्सप्लेनेशन इकडे दाखवतो, तुम्हाला हवं तर या साईडला दाखवतो, राईट साईडला. सो दिस इज बॉक्स. बॉक्स या साईडला चाललेला आहे, राईट साईडला, आणि तो जरासं पुढे गेला की काय झालं, स्टॉप झाला. स्टॉप म्हणजे तो पुढे जातच नाहीये. याचा अर्थ अपोजिशन केलं त्याला कोणीतरी या साईडनं असं. म्हणजे व्हेलॉसिटी कमी झाली ना, व्हेलॉसिटी कमी झाली की फ्रिक्शन वाढलं असं म्हटलं आपण या केसमध्ये. ही केस व्हेलॉसिटीचं कन्सर्न नेहमी लक्षात ठेवा, व्हेलॉसिटीचा कन्सर्न प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा येतो. ह्या केसमध्ये काय येणार आहे, जर फ्रिक्शननं अपोजिशन केलं मला सांगा तर साहजिकच आहे ब्लॉकची व्हेलॉसिटी, त्या बॉक्सची व्हेलॉसिटी कमी होणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी 0 होणार आहे, शॉर्टन, कमी वेळेत म्हणजे तो बॉक्स थांबणार आहे. It means in minimum time the box is at rest position. So friction is acting on the box in the direction opposite to the box movement. नीट लक्षात ठेवा, फ्रिक्शन बॉक्सची जी मुवमेंट आहे, बॉक्सची मुवमेंट आहे राईट साईडला आणि फ्रिक्शनची मुवमेंट आहे लेफ्ट साईडला. असं जेव्हा असेल तेव्हा ब्लॉकची व्हेलॉसिटी काय होते, कमी होते. ही स्टेटमेंट कशासाठी आहे, व्हेलॉसिटी 0 झाली, व्हेलॉसिटीचा कन्सर्न लक्षात ठेवा. कारण मला पुढे एक तुम्हाला स्टेटमेंट वेगळी सांगायची आहे क्वेश्चन नंबर 14 मध्ये, याला अपोजिट कंडिशन आहे, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. काय सांगितलं मी, बॉक्स राईट साईडला चाललेला आहे पण बॉक्स लगेच थांबला. याचा अर्थ काय, बॉक्सला फ्रिक्शनल फोर्सनी खूप अपोज केलं. कारण फ्रिक्शनल फोर्सच हा मोशनला अपोजिशन करणारा असतो, बट कुठल्या मोशनला हे खूप महत्त्वाचं आहे. तिथे जी स्लिपरी मोशन आहे ना त्या मोशनला म्हणतोय आपण. सो बॉक्सच्या स्लिपरी मोशनला फ्रिक्शननी अपोजिशन केलं
म्हणून बॉक्स थोड्या वेळाने जाऊन थांबला. सो कुठला ऑप्शन असेल? सी ऑप्शन असेल. नीट क्वेश्चनचा अर्थ बघा, खूप इंटरेस्टिंग आहे, समजलं तर खूप सोपं आहे, नाही तर कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून मी व्हेलॉसिटीचा कन्सर्न म्हणत असतो, नेहमी वेगळा आहे. व्हेलॉसिटीचा कन्सर्न हे म्हणतो, याचा अर्थ काहीतरी त्याच्यामागं रिझन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 बघूया. Whenever the surface in contact tend to move with respect to each other, the force of friction comes into play only if the objects are solid, only if one of the two objects is liquid, only if one of the two objects is gaseous, irrespective of whether the objects are solid or liquid or gaseous. So irrespective. What is the reason? काय क्वेश्चन बघा. Whenever the surface in contact tend to move with respect to each other, the force of friction come into play. आता मला सांगा, फोर्स ऑफ फ्रिक्शन हा काय पर्टिक्युलर सॉलिडलाच, लिक्विडलाच आणि गॅसेसला असा आहे का? नाही ना. आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्या तिन्ही केसेसमध्ये म्हणू शकतो. सॉलिडमध्ये तर बघा स्टॅटिक फ्रिक्शन आहे, डायनॅमिक फ्रिक्शन आहे, रोलिंग फ्रिक्शन आहे. लिक्विडमध्ये विस्कस फोर्स असतो, विस्कॉसिटी असते, ड्रॅगिंग फोर्स म्हणतो त्याला आपण. मी असं एक एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला लिक्विडचं. एक वॉटर घ्या आणि एक हॉनी घ्या, मध घ्या. मला सांगा, दोन्ही जर आपण एखाद्या सरफेसवरती असे जर फेकून दिले तर कोण फास्ट जाईल? तर पाणी फास्ट जाईल. जे हॉनी आहे ते स्लो जाईल ना. का? तर पाण्याच्या लेयर्समध्ये कमी फोर्स अपोजिशनला आला, फ्रिक्शन कमी लागलं, म्हणजे फ्रिक्शनल अपोजिशन कमी झालं. बट हॉनीच्या केसमध्ये तो ड्रॅगिंग फोर्स, विस्कस फोर्स, फ्रिक्शनल फोर्स खूप जास्त आहे. सो फ्रिक्शनचा कन्सर्न काय फक्त सॉलिड, लिक्विड आणि गॅससाठी येत नाही, तर तो कशासाठी सुद्धा येऊ शकतो. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर द ऑब्जेक्ट्स आर सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस. लक्षात येते का बघा. सो या क्वेश्चनचा आन्सर असेल डी. आणि याचं एक्सप्लेनेशन बघा मी काय सांगितलं. नीट मी जे बोलतोय ते थोडंसं टेक्निकली इंग्लिशमध्ये लिहायचा ट्राय करा. एखाद दुसरं सेंटेन्स किंवा एखादे हिंट किंवा अगदी मराठीमध्ये लिहा, काही हरकत नाही. आपली लँग्वेज मराठी आहे, सो आपल्याला मराठीमध्ये जेवढं समजेल तेवढं सोपं आहे ना, ते लक्षात राहू शकतं जास्त वेळ. ओके. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर द ऑब्जेक्ट आर सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस. सो फ्रिक्शनचा कन्सर्न हा कुठंही येऊ शकतो. असं काही नाही की तो सॉलिडलाच पाहिजे, लिक्विडलाच पाहिजे, गॅसला. गॅसेसमध्ये बघा एअर रेजिस्टन्स असतोच ना. म्हणजे वरून बॉल येतोय त्याला एअर रेजिस्टन्स आहेच म्हटलं की आपण, तर तोही एक प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स आहे. तो त्या एअर रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केला आहे असं आपण म्हणू शकतो ना. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 बघा. ए टॉय कार रिलीज्ड विथ द सेम इनिशियल स्पीड विल ट्रॅव्हल फारदेस्ट म्हणजे फास्ट ऑन. ए टॉय कार रिलीज्ड विथ सेम इनिशियल स्पीड विल ट्रॅव्हल फारदेस्ट ऑन मडी सरफेस, पॉलिश्ड मार्बल सरफेस, सिमेंटेड सरफेस, ब्रिक सरफेस. आता याच्यामध्ये तुम्ही व्हेलॉसिटीचा कन्सर्न आला बघा पुन्हा एकदा. सो आपण प्रॅक्टिकली याचा आधी आन्सर देऊया. सो याच्यामध्ये काय असेल? बी आन्सर असेल बघा, बी. सो पॉलिश्ड मार्बल सरफेसवरून ती कार खूप फास्ट ट्रॅव्हल होईल. याचं मी तुम्हाला रिझन सांगतो. पुन्हा व्हेलॉसिटीचं कन्सर्न, कारण प्रत्येक केसमध्ये व्हेलॉसिटीचा कन्सर्न वेगळा येतोय बरं का. समजा एक टॉय कार आहे, खेळण्यातली कार आहे असं आपण म्हणूया, आणि ती या साईडला चाललेली आहे. ओके. आता इकडून त्या कारच्या मोशनला ही कारची व्हेलॉसिटी आहे, इकडून त्या कारला फ्रिक्शनल फोर्स इथं आहे ना, तो फ्रिक्शनल फोर्स तो अपोजिशन करेल बघा. सो फ्रिक्शनल फोर्स या साईडला. आता इथं व्हेलॉसिटीचा कन्सर्न काय आहे? लगेच इथं बॉक्समध्ये पण बघा आणि याच्यामध्ये कम्पेअर करून बघा थोडंसं. बॉक्सला कुणी अपोजिशन केलं? फ्रिक्शनल फोर्सनं अपोजिशन केलं. ओके. म्हणून बॉक्सची व्हेलॉसिटी काय झाली? कमी झाली. इथं पण कारला फ्रिक्शनल फोर्स काय करणार आहे? अपोज करणार आहे. बट या केसमधला फ्रिक्शनल फोर्स कसा असेल मला सांगा? मिनिमम असेल. आणि इकडे राईट साईडला बघा सगळ्यांनी, फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम होता. का? तर अपोजिशन तो रोड सरफेस, रफ सरफेस होता ना. बट या केसमध्ये बघा मार्बल, पॉलिश मार्बल सरफेस आहे, मग त्याचा फ्रिक्शनल फोर्स कसा असेल? मिनिमम असेल. म्हणजे व्हेलॉसिटी कशी असेल? मॅक्सिमम. म्हणजे स्लिप होणार आहे असं आपण म्हणूया. स्लिपरी मोशन. आणि स्लिपरी मोशन असल्यामुळं मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं ते व्हेकल काय होतं? ट्रॅव्हल होत आहे. अर्थ कळतोय का? म्हणून मी म्हटलं ना की व्हेलॉसिटीचा कन्सर्न या केसमध्ये खूप महत्त्वाचा आहे बघा. सो थोडासा अर्थ नीट समजून घ्या.
सो कुठल्या क्वेश्चनचा अर्थ मी काय सांगतो, व्हेलॉसिटीचा कन्सर्न. मला अजून एक तुम्हाला 14 नंबरच्या न्यूमेरिकलमध्ये व्हेलॉसिटीचा कन्सर्न सांगायचा आहे. त्यामुळे व्हेलॉसिटीचा कन्सर्न जे मी म्हणत असतो नेहमी ते थोडंसं इमॅजिन करा मी जे काय सांगतोय ते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन 13 नंबरचा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. हे मी थोडंसं रफ करतो सगळं. आय होप तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी लिहिता येत असेल. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 13 बघा काय आहे. इन ए लार्ज कमर्शियल कॉम्प्लेक्स देर आर 4 ways टू रीच द मेन रोड. वन ऑफ द पाथ हॅज लूज सॉइल. एक पाथ आहे सॉइलचा पहिला. दुसरा पाथ आहे पॉलिश्ड मार्बल, म्हणजे पॉलिश्ड सरफेस आहे असं आपण म्हणूया. ओके, तिसरा पाथ आहे थर्ड पाथ ब्रिक्स, विटांचा रोड आहे असं आपण म्हणूया ब्रिक्स. आणि चौथा पार्ट आहे ग्रॅव्हल. सो ग्रॅव्हल लाईक आपण मगाशी बघितलं डांबराचा जो रोड असतो ना तो आहे असं म्हणूया. इट इज रेनिंग हेविली अँड किरण विशेष टू रीच द मेन रोड. सो द पाथ ऑन विच शी लिस्ट लाईकली टू स्लीप इज. म्हणजे एकतर रेनी सीझन आहे किंवा रेनिंग कंडिशन आहे, पाऊस पडतोय खूप. सो कंडिशन कुठली आहे, रेनिंगची. आणि किरण विश टू रीच द मेन रोड. मग कुठल्या रोडवरून त्याला किरणला, आता शी आहे ना, सो लेडी, किरण इज अ लेडी हेअर, कारण किरण बॉयचं पण नेम असू शकतं ना. सो किरणला कमीत कमी स्लिप होऊन कुठल्या रोडवरून जाता येईल. तर ऑब्वियस आहे की सॉईलमधून जाऊ शकणार नाही आहे, पॉलिशमधून सुद्धा जाऊ शकणार नाही आहे. सो राहिला प्रश्न आता फक्त ब्रिक आणि ग्रॅव्हलचा. तर ब्रिकमधनं पण जाऊ शकतो पण आणि ग्रॅव्हलवरून पण जाऊ शकतो, म्हणजे दोन्ही सरफेसवरून जाऊ शकतो. बट रेनी असल्यामुळं ब्रिक्समध्ये सुद्धा काय होऊ शकतं, थोडंसं फ्रिक्शन मिनिमम होऊ शकतं. मग फ्रिक्शन मॅक्सिमम कशामध्ये राहू शकतं, ग्रॅव्हलमध्ये. कारण ग्रॅव्हल म्हणजे रोड कसा आहे, डांबरी रोड आहे. सो ग्रॅव्हलमध्ये फ्रिक्शन मॅक्सिमम येऊ शकतं. आणि फ्रिक्शन मॅक्सिमम आलं की त्याला ग्रीप मिळेल ना जास्त. आता इथं व्हेलॉसिटीचा कन्सर्न कसा आहे बघा, व्हेलॉसिटी वाढणार आहे यामध्ये, म्हणून मी म्हटलं ना फ्रिक्शन मॅक्सिमम, ग्रीप मॅक्सिमम, सो व्हेलॉसिटी मॅक्सिमम. म्हणजे व्हेलॉसिटी मॅक्सिमम म्हणजे कमी स्लिप होऊन किरण जाऊ शकेल. सो ऑप्शन डी, दॅट इज ग्रॅव्हल. एक्सप्लेनेशन समजलं का बघा मी काय सांगितलं ते. ओके, खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. म्हणजे इथं सुद्धा व्हेलॉसिटीचा कन्सर्न जे मी बोललो ते पुन्हा इथं आलं बघा. ओके, सो ग्रॅव्हलवरून जर किरण ट्रॅव्हल करत असेल देन शी कॅन रीच टू द मेन रोड विथ मिनिमम स्लिपिंग किंवा मिनिमम स्लिपरी मोशन. कारण त्या सरफेसमध्ये मॅक्सिमम फ्रिक्शन प्रोव्हाइड होणार आहे. अर्थ समजला. सो क्वेश्चन, त्याचा अर्थ, त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते तिथे लिहायचा ट्राय करा, डेफिनेटली समजेल. नेक्स्ट. ओके, लुक ॲट द 14 नंबर क्वेश्चन. हां, इथं सुद्धा मी म्हटलं ना मला तुम्हाला इथं गोष्ट सांगायची आहे, व्हेलॉसिटी कन्सर्न सांगायचं आहे या ठिकाणी. ए मॅन इज वॉकिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, ओके, ऑन ए लेवल रफ सरफेस. द फ्रिक्शनल फोर्स ऑन द मॅन इज डायरेक्टेड फ्रॉम. आता आपल्याला इथं वाटेल की फ्रिक्शनल फोर्स तर मोशनच्या अपोजिट असतो. ओके, आन्सर आहे याचं बी. मी आधी आन्सर सांगून ठेवतो. म्हणजे सेम डायरेक्शनलाच फ्रिक्शनल फोर्स असेल. आता तुम्ही म्हणाल की सेम डायरेक्शनला कसं असेल, फ्रिक्शनल फोर्स तर अपोजिट डायरेक्शनला असतो, बरोबर. त्यासाठी मला तुम्हाला व्हेलॉसिटीचा कन्सर्न सांगायचा आहे. आला का कन्सर्न पुन्हा. ओके, सो बघा, समजा हे एक सरफेस आहे, या सरफेसवरती एक बॉक्स आहे. या बॉक्सची इकडे व्हेलॉसिटी आहे आणि या बॉक्सला इथं फ्रिक्शनल फोर्स अपोजिशन करतोय. सो ह्या बॉक्सची व्हेलॉसिटी काय होईल, 0 होईल. ही एक वेगळीच कन्सेप्ट आहे, म्हणजे इनिशियली आपण असंच बघितलं होतं बघा. सो या केसमध्ये बरोबर आहे, बॉक्सची मोशन आहे टुवर्ड्स राईट, दिस इज मोशन ऑफ ब्लॉक, आणि दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कसा आहे, त्या ब्लॉकला अपोजिट आहे. सो या केसमध्ये आपण अपोजिशन म्हणू शकतो. येस, देर इज अपोजिशन बिटवीन मोशन अँड फ्रिक्शनल फोर्स. सो व्हेलॉसिटी कशी असेल, मिनिमम किंवा 0 असेल. बट वॉकिंगच्या केसमध्ये
वॉकिंगच्या केसमध्ये इकडं मोशन आहे, हे तर समजलं आपल्याला. मोशन या साईडला आपण ईस्ट टू वेस्ट म्हणतोय आपण, एक डायरेक्शन कुठली तरी कन्सिडर करू, ईस्ट टू वेस्ट, वेस्ट टू ईस्ट, कशी कन्सिडर करू लक्षात ठेवायचं. ऑप्शनमध्ये आपल्याला कळतं की ईस्ट टू वेस्ट जायचं आहे. सो राईट साईडला मी मोशन दाखवतो आहे. मला सांगा इथं जर फ्रिक्शन मॅक्सिमम आहे ना, का? कारण मोशन मॅक्सिमम आहे, म्हणजे व्हेलॉसिटी मॅक्स आहे. मग मला सांगा या लेफ्ट साईडची केस बघा. सो लेफ्ट साईडला बरोबर ही अपोजिट केस झाली, म्हणून या साईडला फ्रिक्शनल फोर्स रिव्हर्स करायचा असा. म्हणजे एक लक्षात आलं का, जर फ्रिक्शनल फोर्स जर मोशनच्या डायरेक्शनला असेल तर मोशन फास्ट असणार आहे. लक्षात आलं? फ्रिक्शनल फोर्स जर मोशनच्याच डायरेक्शनला असेल तर ग्रिप मिळाली ना, या ठिकाणी ग्रिप मिळाली. सो ग्रिप, लक्षात आलं का? आणि फ्रिक्शनल फोर्सनं जर याला अपोजिशन केलं असतं तर मोशन थांबली असती, ग्रिप कमी झाली असती. म्हणजे वेगवेगळा कन्सर्न येतोय, त्यामुळे हे थोडंसं लॉजिकली समजणं गरजेचं आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल सेम, जेवढी मोशनची व्हेलॉसिटी आहे ना जी, तीच, म्हणजे ईस्ट टू वेस्ट, ईस्टकडून वेस्टलाच फ्रिक्शनल फोर्सची सुद्धा व्हेलॉसिटी असेल. थोडासा याचा नीट अर्थ समजला का बघा, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट 15 नंबर क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. चला पहिलं स्टेटमेंट बघूया. नॉट ट्रू शोधायचं ना, नॉट ट्रू. सो आपण म्हणूया की फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. पहिलं बघा, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस इनक्रीज ॲज द सरफेस इन कॉन्टॅक्ट आर मेड रफ. The force of friction acts in a direction opposite to the applied force. Rolling friction is greater than sliding friction. The coefficient of friction between wood and wood is less than 1. ओके, आता ॲक्च्युली कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन मी तुम्हाला म्यू सांगितलं होतं का बघा. म्यू त्याची व्हॅल्यू जनरली 0 आणि 1च्या मध्येच असते, पॉईंटमध्ये असते कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनची. सो नॉट ट्रू, चुकीचं स्टेटमेंट बघा. आता सी ऑप्शन बघा जरा, सी सगळ्यांनी. ॲक्च्युली ए, बी आणि डी करेक्ट स्टेटमेंट आहेत. ओके, म्हणजे एमध्ये काय कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जो आहे दोन सरफेसमधला तो जास्त असतो, करेक्ट आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट्स इन अपोजिट टू द अप्लाइड फोर्स, हे सुद्धा या केसमध्ये बघा जास्त आहे. चौथा वाक्य कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन हा लेस दॅन 1 असतो, हे सुद्धा करेक्ट आहे. बट जर तिसरं सेंटेन्स बघितलं तर काय दिसतं की रोलिंग फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द स्लायडिंग फ्रिक्शन. बट आपण तर काय बघितलं होतं आठवत आहे, स्लायडिंग फ्रिक्शन जास्त असतं. स्लायडिंगची केस आठवली का, बॉक्सची केस आणि रोलिंगची केस. म्हणजे बॉक्स जर रेस्ट असेल आणि त्याला जर मूव्ह करायचं असेल तर आपल्याला तिथं थोडंसं स्लायडिंग फ्रिक्शन लागतं आणि ते जास्त असतं ना, तो फोर्स जास्त असतो. बट त्या जर बॉक्सला व्हील्स आले समजा, व्हील्स, तर त्या व्हील्समुळं काय होतं आहे, रोलिंग फ्रिक्शन कमी होतं आहे. सो फ्रिक्शन कमी लागतं व्हील्स आल्यामुळं, म्हणजे बॉक्स पुढे जाऊ शकतो ना. सो आपण हे सुद्धा बघितलं होतं की स्लायडिंग फ्रिक्शन हे ग्रेटर असतं रोलिंगपेक्षा, पण इथं काय सांगितलं, रोलिंग फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन स्लायडिंग फ्रिक्शन. सो हे वाक्य चुकीचं आहे. सो दिस इज नॉट ट्रू. सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. Okay, so these are some very important and some interesting logical questions or some conceptual questions are also related with the friction concept. लक्षात आलं का बघा, फ्रिक्शन ही खूप छोटी टर्म आहे. मॅक्सिमम मी फ्रिक्शन रिलेटेड तुम्हाला सांगायचा ट्राय केलेला आहे. तुम्ही अजूनही काही क्वेश्चन्स आहेत जे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. आय होप तुमच्या हे इथपर्यंत लक्षात आलं असेल. सो व्यवस्थित पुन्हा एकदा लेक्चर बघा, सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून काढा, त्यांचे ॲन्सर्स अलॉंग विथ देअर ॲन्सर्स सगळं लिहा, प्रत्येक क्वेश्चनची हिंट तिथं लिहावं. तर हे सगळं नीट करा आणि मग याच्यामध्ये जर काही शंका असेल तर मग ती डेफिनेटली विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हे जे हॉट्स ऑलिम्पियाड कॉर्नरचे जे काही क्वेश्चन्स आहेत तेच मी बुकमधले पिक करून तुम्हाला एक्सप्लेन करायचा, त्याचं डिस्कशन करायचा ट्राय केला. हे नीट समजलं का बघा, हे व्यवस्थित लिहून काढा, पुन्हा एकदा सांगतो, आणि याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.